नमस्कार. मागील तासिकेला आपण 1789मध्ये जी फ्रेंच क्रांती झालेली होती, या फ्रेंच क्रांतीबद्दलची माहिती पाहत असताना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदात्त तत्वांचा उद्घोष करणारी घटना म्हणजे 1789ची ही फ्रेंच क्रांती होती. तर या 1789मध्ये जी फ्रेंच क्रांती झालेली होती, यामधील राजकीय कारण पाहत असताना या राजकीय कारणामधील अनियंत्रित राजेशाही, राणी मेरी अँटॉइनेटचा स्वभाव, केंद्रीकरण हे तीन पण राजकीय कारणांमध्ये पाहिलेले होते. आजच्या तासिकेला आपण या राजकीय कारणांमध्येच जे चौथं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे राज्यकर्त्यांची चैनी व विलासी प्रवृत्ती. या पॉईंटचा अर्थ असा होतो की जे राज्यकर्ते होते, जे शासनकर्ते होते, यांची जी प्रवृत्ती होती किंवा जो स्वभाव होता, याच्या परिणामामधून फ्रेंच राज्यक्रांती कशा पद्धतीनं घडून आलेली होती किंवा या राज्यकर्त्यांचा स्वभाव किंवा प्रवृत्ती या फ्रेंच राज्यक्रांतीस कशा पद्धतीने कारणीभूत होता, याबद्दलची माहिती या पॉईंटमध्ये आपण पाहूया. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की व्हर्साय हा जो फ्रेंच शासकांचा जो राजवाडा होता, या राजवाड्यामध्ये जे राज्यकर्ते होते हे सुखामध्ये लोळत होते असुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. दरबार म्हणजे चैन विलास यांची उधळपट्टी करणारं आसन होतं. जनतेचे दुःख कधी समजून घेतले नाही व सेवेसाठी आणि या राज्यकर्त्यांनी कधीच जो समाजामधील सर्वसामान्य लोक आहे त्यांचं दुःख काय आहे, ते दुःख दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचारसुद्धा हे शासनकर्ते कधी करत नव्हते. केवळ आपल्या राजवाड्यांमध्ये दासींच्या सहवासामध्ये ते सुखामध्ये किंवा चैनी किंवा विलासी जीवन जगत होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या राज्यकर्त्यांच्या सेवेसाठी जवळपास 15,000 माणसे होती. राजकुटुंबातील किंवा जे राजकुटुंब होतं या कुटुंबाकरिता 1875 घोडी व 217 वाहने त्यांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी होती. म्हणजे ज्या गोष्टीचा उपयोग आपण आपल्या राज्यामधील राज्यासाठी केला पाहिजे, त्या सर्व गोष्टींचा अवलंब किंवा वापर किंवा उपयोग ते स्वतःचं जीवन जगण्यासाठी करत होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे राज्यकर्ते होते त्यांची सेवा करण्यासाठी राज्यातील 15,000 माणसे त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहायचे. मग त्यांचं पगाराचा भार असेल, एक साहजिक आहे की एका व्यक्तीच्या व्यवस्थेसाठी कामाकरिता 15,000 माणसांची गरज असते का, या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होते. जर एवढं विलासी जीवन जर हे राज्यकर्ते जगत असेल तर त्या राज्याचा विकास होणार कसा, त्या राज्यातील जनतेचं जे दुःख आहे ते दुःख दूर होणार कसं. असं म्हणतात की दरबाराचा वार्षिक खर्च 20 दशलक्ष डॉलर होता. दररोज 400 ते 500 माणसे जेवण करत असेल. जर एखाद्या राजदरबारामध्ये रोजचे 400 ते 500 लोक जर जेवण करत असेल, यावरून पैशांची किती उधळपट्टी या राजवाड्यामध्ये होत असेल याची कल्पना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की 1789मध्ये फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्याकरिता जे राजकीय कारण आपण पाहत आहोत त्याला किंवा त्या क्रांतीसाठी जे राज्यकर्ते होते त्यांचा चैनी आणि विलासी प्रवृत्तीसुद्धा कारणीभूत असल्याचं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राजकीय कारणांमध्ये अकार्यक्षम, भ्रष्ट व जुलमी शासन यंत्रणा. पहा, कुठल्याही प्रशासन व्यवस्थेमधील जी प्रशासन व्यवस्था असते ही जर जुलमी किंवा भ्रष्ट जर असेल तर त्या राज्यातील जनतेला कधीही न्याय मिळू शकत नाही. अशा राज्यकर्त्यांकडून किंवा शासन व्यवस्थेकडून कुठलाही समाज किंवा जनता न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. न्यायाची पूर्णतः उपेक्षा या समाजामध्ये निर्माण होते आणि त्यामुळेच जो समाज असतो, जे लोक असतात, यांच्या मनामध्ये जी शासन यंत्रणा आहे, जे राज्यकर्ते आहे, यांच्या विरोधामध्ये
असंतोषाची भावना निर्माण होत असते. या ठिकाणी आपण पाहूया की अकार्यक्षम भ्रष्ट जुलमी शासन व्यवस्था. शासन यंत्रणेत शैक्षणिक पात्रता व गुणांचा विचार न करता नोकऱ्या दिल्या जात असे. आज आपण पाहतो की एखाद्या गरिबाचा जरी मुलगा असेल आणि तो जर बुद्धिवान असेल तर तो कलेक्टरच्या पदापर्यंतसुद्धा पोचू शकतो, या देशाचा प्रधानमंत्रीसुद्धा होऊ शकतो. या प्रकारची विकास यंत्रणा आपल्या देशामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच भारत अनेक जे विकसित राष्ट्र आहे यांच्या रांगेमध्ये आज जाऊन पोचल्याचं आपल्याला दिसून येतात. साधा आपण या ठिकाणी माननीय पंतप्रधान मोदी यांचं उदाहरण जर घेतो म्हटलं तर एक चहा विकणारा व्यक्तीसुद्धा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. या उदाहरणावरून आपण या देशाची विकासाची कल्पना किंवा प्रशासन व्यवस्थासुद्धा याचा विचार या ठिकाणी आपण करू शकतो. परंतु या पद्धतीने कुठलाच कारभार किंवा नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारावर, पात्रतेच्या आधारावर या राज्यकर्त्यांनी कधीच दिलेल्या नव्हत्या. उमराव वर्गांना दरबारातील महत्त्वपूर्ण जागा दिलेल्या होत्या. सरकारी अधिकारी स्पष्ट नसल्यामुळे एकमेकांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असे प्रचंड, आणि त्यामुळे या प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला होता. सरकारांकडून किंवा जे सरकारी कर्मचारी आहे यांच्याकडून लोकांवर अन्याय, अत्याचार, जुलूम व जबरदस्ती मोठ्या प्रमाणात होत असे आणि त्यामुळेच लोकांच्या मनामध्ये राज्यकर्त्यांविरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आणि फ्रेंच क्रांती 1789मध्ये घडून आली. आणि त्यानंतर 6वा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे की जी न्यायव्यवस्था होती, ज्या न्यायालयाकडून समाजामध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस न्यायाची अपेक्षा करतो, या न्यायालयीन व्यवस्थेमध्येच फ्रेंच काळामध्ये किंवा फ्रेंच राज्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच फ्रेंच क्रांतीसुद्धा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या न्यायालयीन व्यवस्थेबद्दल माहितीमध्ये असं सांगितलेलं आहे की कायद्यात सुसूत्रतेचा अभाव होता, अस्थिर स्वरूपाचे कायदे, प्रशासनात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे न्यायालयामध्ये बेशिस्त या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि जी न्यायव्यवस्था आहे ती पूर्णतः ढासळलेली होती. कायदे लॅटिन भाषेत असल्यामुळे ते सामान्य लोकांना समजत नव्हते. देशात निरनिराळ्या प्रकारची न्यायालये होती व त्याची कार्यक्षेत्रे निश्चित नसल्यामुळे प्रचंड गोंधळ या न्यायव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या होत्या. साध्या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा होती, हातपाय तोडणे वगैरे या स्वरूपाच्या गंभीर शिक्षा त्या काळामध्ये होत्या. कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी तुरुंगात डांबल्या जात असे आणि या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य लोकांचं मन दुखलं आणि त्यांनी फ्रेंच राज्यकर्त्याच्या विरोधामध्ये क्रांतीमध्ये सहभाग घेतला. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला जे राजकीय कारणे एकूण 9 सांगितलेली आहे, 6 आपली झालेली आहे 2 तासिकेमध्ये. पुढील 3 पॉईंट आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.